तर ज्ञानेश्वर शिक्षण संस्था इस्लामपूर संचलित माननीय श्रीयुत अण्णासाहेब डांगे पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आष्टा आयोजित राष्ट्रीय विज्ञान दिन या कार्यक्रमानिमित्त लाभलेले प्रमुख पाहुणे हे केवळ एक नाव नसून ती एक चळवळ आहे. सांगलीच्या मातीतील एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे माननीय श्रीयुत गणेश मानस सर. गेली 25 वर्ष दैनिक लोकमत आणि दैनिक पुढारीच्या माध्यमातून त्यांनी समाजातील वास्तव मांडले आहे. सध्या ते दैनिक पुढारीमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत. समाजातील अनिष्ट प्रथांविरुद्ध लढताना त्यांनी अल्पवयीन मुलींची विक्री करणारे मोठे रॅकेट उघड केले, ज्याबद्दल त्यांना मानाचा बाबा दळवी पुरस्कार आणि पा वा गाडगीळ पुरस्कार मिळाला आहे. सरांचे शिक्षण क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये झाले असून ते एक उत्तम सायकॉलॉजिकल काउन्सिलर आहेत. मानस मित्रच्या माध्यमातून ते हिप्नोथेरपी आणि मानसोपचाराचे काम करत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गेली अनेक वर्ष ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यात आघाडीवर आहेत. भूत शोध मोहीम असो किंवा अंगात येणे यासारख्या मानसिक आजारांमागील वैज्ञानिक सत्य शोधणे असो, सरांनी नेहमीच विज्ञानाची कास धरली आहे आणि असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहे. पुढे असायचे आणि तो कसा म्हणायचा, सिद्धनाथा गुरुनाथा भोगनाथा ताईला जाग कराता लय दिवसाचा भर बाराच्या भरात कटकट करता तायवा. एक अखिल गाडीपासून मोठा त्रास नाही, पण शनी आठवाने गुरु नऊ असल्यामुळं बालकाच्या मागे तुझ्या पीडा आहे आणि त्याचा आळा घेण्यासाठी तू मला एक कोंबडं दे आणि तुझं सगळं चांगलं होईल. हा कोण आहे?